परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यातील रिपब्लिक सेना आणि संविधान प्रेमी विविध संघटना यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। संविधानाची मोडतोड झाल्यानंतर जी मोडतोड झाली आहे, त्यानंतर जी परिस्थिती झाली आहे ती पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा जाणीवपूर्वक मारहाण करून खून झालेला आहे। ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या सर्व प्रकरणाची चौकशी अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग आणि केंद्र आयोगाने करावी। त्याचबरोबर मानवी हक्क आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय समितीच्या वतीने चौकशी करून आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी रिपब्लिक सेनेच्या चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे। या ठिकाणी सातारा शहर आणि परिसरातील रिपब्लिकन सेना आणि संविधान प्रेमी विविध संघटना संस्था पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं परभणी या ठिकाणी संविधानाचे मोडतोड झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या आतताईपणामुळे आमच्या आंबेडकरी चळवळीतला एक खंदा तरुण कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा खरं तर मृत्यू झालेला आहे। मृत्यू म्हणण्यापेक्षा जाणीवपूर्वक मारहाण करून कोठडीमध्ये त्याचा खून झालेला आहे। या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि त्यामुळं ज्या पोलीस प्रशासनानं मारहाण केलेली आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा तातडीनं शासनाने केला पाहिजे। त्याचबरोबर या सर्व याची चौकशी ही इथल्या अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग केंद्र आयोग त्याचबरोबर मानवी हक्क आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एक न्यायाधीशाच्या एकसदस्यीय समितीच्या वतीनं अशा तिन्ही बाजूनं या सर्व परिस्थितीची चौकशी होण्याची गरज आहे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून आंदोलकांच्यावरील गुन्हे जे दाखल केलेत ते तातडीनं मागे घ्यावेत अशी आमची मागणी आहे। आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।